नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र गोविंद आजबे एस.टी.व्ही फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज विषय घेऊन आलेलो आहे की शेळीचे पिल्ले बाजारामध्ये कशा पद्धतीने विकले पाहिजेत, किंवा जर आपल्याला विकायची माहिती नसन, किंवा आपण शेळीपालन नवीन केलं असन, सुरू केलं असन, किंवा एक दोन शेळ्या सांभाळत असतो ना आपण, आणि त्याचं काही इतकं नॉलेज जर नसन तुम्हाला की हे पिल्लू केवढ्याला विकलं पाहिजे, किंवा आपण केवढ्याला हे पिल्लू विकलं पाहिजे बाजारामध्ये. तर शेतकरी मित्रांनो, हे आपल्याला विकता आलं पाहिजे, कारण की आपण त्याच्या पाठीमागं आपण 5-6 महिने मेहनत केलेली असती, आणि त्या मेहनतीचा मोबदला आपल्याला योग्य ते भेटला पाहिजे शेतकरी मित्रांनो. त्यामुळं पिल्लू म्हणजे शेळीचं पिल्लूच नाही तर शेतकरी मित्रांनो, शेतीमधला जेवढा काय आपण माल पिकवतो हे विकता आला पाहिजे शेतकरी मित्रांनो, तरच आपण सक्सेस आहेत. तर शेळीचं पिल्लू ज्यावेळेस आपल्याला विकायचं आहे, त्यावेळेस शेतकरी मित्रांनो, आता बाजारात न्यायच्या अगोदर आपल्याला एक काम करायचं आहे, किंवा गावातच आपल्याला गिऱ्हाईक जर भेटत असन, तरी ज्यावेळेस आपल्याला विकायचं आहे पिल्लू, त्यावेळेस आपण सर्वात पहिल्यांदा एक काम करायचं आहे की जे शेळीचं पिल्लू आहे शेतकरी मित्रांनो, त्याचं आपल्याला वजन करून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. म्हणजे त्याचा काटा करून घ्यायचा आहे की ते किती किलो भरतं आहे. जिवंत जे आहे तर शेतकरी मित्रांनो, ते किती किलो भरतं आहे हे आपल्याला काटा करून घ्यायचा आहे. आणि त्यानं सकाळी जास्त काय खाल्लेलं नसू नाही, अशा अशा त्या म्हणजे त्यावेळेस काटा करायचा आहे. म्हणजे जगल्याच्या नंतर नाही शेतकरी मित्रांनो, परंतु ज्यावेळेस त्याने खाल्लेलं नसतं, सकाळी आपलं सकाळी उठून आपलं थोडंफार जरी खुराक हे खाऊ घातलेला असला तरी चालतं आहे, परंतु सकाळी त्या पिल्ल्याचं जे आहे तर वजन करून घ्यायचं आहे. आणि जे काय वजन येईन शेतकरी मित्रांनो, 20 किलो असन किंवा 25 किलो असन, तर शेतकरी मित्रांनो त्याचं काय करायचं आहे की जर तुमच्याकडं आता काय भावानं मटण विक्री चालू या, आता आमच्याकडं शेतकरी मित्रांनो 800 रुपये किलोप्रमाणे मटण विक्री चालू आहे शेतकरी मित्रांनो. तर 800 रुपये किलो जर मटण विक्री चालू असेल शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो, आता खाटकं जे असते तर म्हणजे बाजारामध्ये खाटकं जे असते शेतकरी मित्रांनो पिल्ले घेणारे, हे शेतकरी मित्रांनो 8,000चं पिल्लू जर असन तर ते 5,000पासून महागायला सुरुवात करतात. मग त्यावेळेस आपण बिचकाळून जातो. आपण 9,000 किंमत जर सांगितलं तर ते 5,000चं महाग आहे शेतकरी मित्रांनो. असं करायचं नाही आहे. ते आपण काय करायचं आहे की पिल्लू 20 किलो जर भरलं, आपलं पिल्लू जे आहे तर 20 किलो जर भरलं शेतकरी मित्रांनो, तर त्याची किंमत शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे 800 रुपये किलो पर केजीनं बकऱ्याचं मटण जे आहे तर 800 रुपये किलो असं जर विकत असते शेतकरी मित्रांनो, तर त्याच्यामधली अर्धी किंमत म्हणजे की 400 रुपये किलो ह्याप्रमाणे त्याची किंमत जी आहे तर 400 रुपये किलो प्रमाणात धरायची शेतकरी मित्रांनो. म्हणजे की 20 किलो जर बकरं भरलं, तर जिवंत बकरं जे आहे तर ताणकाठ्यावर किंवा इलेक्ट्रॉनिक काट्यावर 20 किलो भरलं शेतकरी मित्रांनो, तर ते जी बकरं शेतकरी मित्रांनो, आपण काय करायचं आहे की 8,000 20 किलोचं बकरं जे आहे तर शेतकरी मित्रांनो 8,000 ह्या म्हणजे 8,000 रुपये त्याची किंमत, ही व्यवस्थित किंमत असते शेतकरी मित्रांनो. आणि बाजारामध्ये ज्यावेळेस तुम्हाला आता 8,000चं आपल्याला माहीत झालं की आता 8,000 रुपयाला हे पिल्लू विकलं पाहिजे, तर शेतकरी मित्रांनो त्याला काय करायचं आहे की बाजारामध्ये जायचं आहे. बाजारामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर तुम्हाला जर 8,000ला बकरं विकायचं असेल, तर त्याची किंमत शेतकरी मित्रांनो तुम्हाला 12,000 रुपये सांगावं लागेल. तुम्ही जर 9,000 सांगता, 9,500 सांगता, 10,000च्या आत जर पिल्ल्याची किंमत सांगता शेतकरी मित्रांनो, तर तुम्हाला घोळ 8,000 रुपये ही किंमत भेटून देणार नाहीत, किंवा ते देणार नाही शेतकरी मित्रांनो. त्यामुळं 12,000 किंमत सांगा. 200, 300, 400, 500 रुपयानं खाली उतरत या, परंतु जास्त पटपट 1,000-500नं उतरव नका शेतकरी मित्रांनो. का की म्हणजे तुम्हाला बकरं एकदा बाजारला नेलं की विकलंच पाहिजे असं नाही शेतकरी मित्रांनो. तुम्ही का की 5-6 महिने सांभाळलेलं असतंय, त्यामुळं तुम्ही त्याला वापस आणून अजून 8 दिवस तुम्ही सांभाळू शकता. त्याची काय किंमत किंवा पैसे कमी होणार नाही शेतकरी मित्रांनो. तुमची एक चक्कर होईल, परंतु तुम्ही वापस जरी आलं तरी काही विषय म्हणजे हे नाही. आता हे झालं रेग्युलर शेतकरी मित्रांनो. परंतु जर आता सध्या
म्हणजे की देवदेव करीत असतात. आता देवदेव ह्या म्हणजे डिसेंबर महिना असन, जानेवारी महिना असन, फेब्रुवारी महिना असन, ह्या महिन्यामध्ये म्हणजे पाऊस पडेपर्यंत ह्या 5-6 महिन्यामध्ये काय असतं की देवदेव करीत असते शेतकरी मित्रांनो. तर काही गावाकडे माणसं बकरं घेण्यासाठी येत असतात. तर त्यावेळेस 8,000चं बकरं जे आहे आपलं तर 9,000ला ते बी घेऊ शकते शेतकरी मित्रांनो. त्यांना काय माहीत नसतं म्हणजे की ते काय सारखी काय बकरी घेत नसतात बाजारामध्ये. त्यांना किंमत पक्की माहीत नसते. त्यामुळे तुमचं 8,000चं बकरं 9,000ला सुद्धा विकू शकतं. जर म्हणजे की व्यापारी नसन किंवा आपलं साधारण माणसं जर असतील, देवदेव हे करणारे, कधी एखाद्या वेळेस बकरं घेणारे, ते माणसं तुमचं 9,000ला 10,000ला सुद्धा पिलू घेऊ शकतात. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं बकऱ्याची विक्री करायची म्हणजे की वजन करून त्याचं जे तुमच्याकडे ₹700 किलो जर असेल तर ₹350 किलोनं जिवंत बकऱ्याची किंमत धरायची आणि ₹800 किलो असेल तर ₹400 किलो प्रमाणात जिवंत बकऱ्याची किंमत धरायची. अशा प्रमाणे त्याच्यापेक्षा कमी बकरं विकायचं नाही शेतकरी मित्रांनो. एक दिवस तुम्ही वापस आणा, 8 दिवसांनंतर विका, परंतु त्याच्यापेक्षा स्वस्त काय बकरं विकायचं नाही शेतकरी मित्रांनो. ही अशा पद्धतीने जर तुम्ही बकरे विकलं किंवा पाट असन, बकरा असन, कोणचं बी विका शेतकरी मित्रांनो, पण तशा पद्धतीने विकलात तर तुम्हाला व्यवस्थित योग्य ती किंमत भेटून जाईल शेतकरी मित्रांनो. ही होती आजची माहिती. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.